आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि 300हून अधिक कार्यकर्त्यांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। हा पक्ष प्रवेश आमदार श्यामभाऊ खोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय। माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा यात समावेश होता। मंगळूर पीरचे सामाजिक कार्यकर्ते तसंच सावता परिषद महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष पांडुरंग कोठाळे यांनी देखील शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। या मेगा पक्ष प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे। विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक कार्यकर्त्यांची आपल्या परिवाराप्रमाणे काळजी करून प्रत्येक बूथपर्यंत भारतीय जनता पार्टी जे पोहोचत आहे ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दादा रवींद्र दादा चव्हाण साहेब, या ठिकाणी आदरणीय आमदार श्री श्यामभाऊ खोडे साहेब, आदरणीय आमच्या काकू कारंजा मतदारसंघाचे आमदार सईताई डहागे काकू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, संघटनेवर विश्वास ठेवून व आमच्या सर्व नेत्यांवर विश्वास ठेवून आज जो वाशिम जिल्ह्यातील 3 महिन्यापूर्वी सुरेशभाऊ मापाले यांच्या नेतृत्वात एक प्रवेश झाला होता। संपूर्ण उभाटा वाशिम जिल्ह्यामधून भारतीय जनता पार्टीमध्ये आली होती। तेव्हा सुद्धा 125 प्रवेश झाले होते। आज सुद्धा साधारणतः वाशिम मतदारसंघ व कारंजा मतदारसंघातून 300 प्रवेश या ठिकाणी होत आहेत। आदरणीय आपले मार्गदर्शक दादांच्या हस्ते काही 25-30 प्रवेश या ठिकाणी झालेले आहे व नंतर सर्व एक 10-15 मिनिटांनंतर सर्व प्रवेश होतील। मी आपण सर्वांना दादांच्या वतीने, आदरणीय सर्व लोकप्रतिनिधी संघटनेच्या वतीने विश्वास देतो की जुना नवीन भाजप असं न करता आपण एक दिलाने पक्ष वाढवू, एक दिलाने कार्य करू व आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय रवींद्र दादांनी जे स्वप्न पाहिलं ते आपण निश्चितपणे पूर्ण करू व येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये 100% आपण भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपण सर्वांच्या नेतृत्वात फडकू हा विश्वास व्यक्त करतो व आदरणीय दादांचे खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो की आपण आम्हाला वेळ दिला। धन्यवाद। कारण संभव इथे आले तेव्हा आम्हाला काही मिळाली, त्यानंतर आम्हाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी पक्षश्रेष्ठीवर आणि पक्षावर विश्वास ठेवून जो आम्हाला माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी लढा देऊ देणार नाही आणि आपण येत्या निवडणुकीत कोणतीही निवडणूक असो तर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढी मी आणि आपण सर्वजण सोबत राहून सोबत काम करून आपण सोबतच आपल्याला भारतीय जनता पक्ष मोठा करायचा आहे आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद। यानंतर मी श्यामभाऊंना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिट